Good morning, students. Today we are starting with next chapter, that is chapter number 7, Introduction to Microbiology. So in this chapter we are studying about the microorganisms, and that microorganisms are used or applied for human welfare. Therefore that microorganisms are very much essential in the day-to-day life. So that microorganisms we are studying in this chapter. So these are the 3 main points we are studying in this chapter. First, applied microbiology. What is mean by the applied microbiology? Industrial microbiology. Industrial microbiology means what? And third is most important point, that is a product. Applied and industrial microbiology is only in the definition form. The products are at the entire chapter. Various products coming from the microorganisms that are studied in this chapter. So starting with the chapter, in the can you recall, first question, which different microbes are useful to us? We are previously studying that microorganisms in 9th standard also, useful and harmful microbes chapter. Lactobacilli, rhizobium, yeast are some important microbes which are useful for us. Second question, which different products can be obtained with the help of the microbes? लॅक्टोबॅसिलाय पासून आपल्याला मिल्क प्रोडक्ट्स, मग ते दही असेल, पनीर असेल, ताक असेल, आता तुम्ही टी व्हीवरती ॲड्स बघता, बटर मिल्क आहे, योगर्ट आहे, चीज आहे, तर हे सगळे प्रॉडक्ट्स मिळतात. ईस्टपासून आपल्याला सगळे बेकरी प्रॉडक्ट, मग पाव, ब्रेड, केक, हे सगळे प्रॉडक्ट मिळतात. अशा पद्धतीने अनेक प्रॉडक्ट्स आहेत जे आपल्याला या मायक्रोब्सपासून मिळतात. तर इथे आपल्याला इंट्रोडक्शनमध्ये ह्या 2 क्वेश्चन्सचे आन्सर्स आपण पाहिले. आता आपण ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी मीन्स व्हॉट हे बघूया. डेफिनेशन दिलेली आहे. इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच स्टडी टू द एन्झाईम्स रिलेटेड टू सम प्रोकॅरियोटिक्स अँड यूकॅरियोट्स मायक्रोब्स, प्रोटीन्स, applied genetics, molecular biology, etc. is performed, it's called applied biology. applied biology म्हणजे काय आहे? ही ब्रांच आहे बायोलॉजीची, म्हणजे जीवशास्त्राची एक शाखा आहे ज्याच्यामध्ये कसला स्टडी करतो? इन विच द स्टडी ऑफ एन्झाईम्स रिलेटेड टू प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स म्हणजे सुरुवातीचे काही ऑर्गॅनिझम्स, आणि यूकॅरियोट्स म्हणजे वेल डेव्हलप्ड ऑर्गॅनिझम्स. यांनी तयार केलेले एन्झाईम्स, त्यांनी तयार केलेले प्रोटीन्स, त्यांनी तयार केलेले ॲप्लाइड जेनेटिक्स आणि मॉलिक्युलर बायोलॉजी, या सगळ्याचा स्टडी ज्यामध्ये केला जातो हे सगळं मायक्रोब्सशी रिलेटेड आहे, म्हणून त्याला ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी. त्या प्रॉडक्ट्सचा, मायक्रोब्सने जे प्रॉडक्ट बाहेर टाकले, मग ते प्रोटीन असेल, एन्झाईम असेल, जेनेटिक असेल मटेरियल, किंवा मॉलिक्युलर मटेरियल असेल, तर त्याचा स्टडी हा ॲप्लाइड बायोलॉजीमध्ये केला जातो, ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजीमध्ये. दिस स्टडी इज यूज टू सोसायटी अँड व्हेरियस प्रॉडक्ट्स लाईक फूड अँड मेडिसिन्स आर प्रोड्युस्ड ऑन द लार्ज स्केल विथ द हेल्प ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आणि याच ॲप्लाइड बायोलॉजीचा पुढचा भाग आहे इंडस्ट्रियल बायोलॉजी. ॲप्लाइड बायोलॉजीमध्ये या सगळ्याचा स्टडी केला जातो, आणि इंडस्ट्रियल बायोलॉजीमध्ये या सगळ्याचा वापर केला जातो. कशासाठी? फॉर सोसायटी, आपल्या समाजासाठी, आपल्या लोकांसाठी. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती की कोरोना वॅक्सिनचं अख्खा जग शोध घेतं आहे. मग जर ते कोरोना वॅक्सिन योग्य पद्धतीने आलं तर अख्ख्या सोसायटीला आपण वाचवू शकतो, अख्ख्या समाजाला आपण त्यापासून, या रोगापासून वाचवू शकतो. आता तुम्ही रिसेंटली बघितलं असेल तर शार्क
या माशाच्या शरीरात आढळणारं एक एन्झाईम आहे, एक केमिकल आहे, ज्याच्यापासून एस्पेशली लस बनवली जात आहे. तर अशा पद्धतीने हे जे आपल्या आजूबाजूला असलेले जे सजीव आहेत, मग ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील किंवा इतर प्राणी असतील, तर त्यांच्या शरीरातनं काही केमिकल्स आपल्याला मिळतात जे आपल्याला युजफुल असतात. इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीमध्ये काय केलं आता बघा, डेफिनेशन. दिस सायन्स इज रिलेटेड विथ द कमर्शियल यूज. अतिशय महत्त्वाचं. आपण घरामध्ये दही बनवतो आणि इंडस्ट्रीमध्ये अमूल कंपनी दही बनवते किंवा वारणा कंपनी दही बनवते. यामध्ये भरपूर फरक आहे. कसला फरक आहे तर कमर्शियलचा फरक आहे. कमर्शियल यूज ऑफ मायक्रोब्स इन विच व्हेरियस इकॉनॉमिक, सोशल अँड एन्व्हायरमेंटल रिलेटेड प्रोसेसेस अँड प्रॉडक्ट्स आर इन्क्लुडेड. याच्यामध्ये जे प्रॉडक्ट्स बनवले जातात ते इकॉनॉमिक व्ह्यू ठेवून, म्हणजे उद्योग म्हणून केले जातात. त्याचा सोसायटीला भरपूर फायदा होतो आणि एन्व्हायरमेंटलासुद्धा त्याचा बऱ्याच वेळा फायदा असू शकतो. तर असे हे प्रॉडक्ट बनवले जातात. व्हेरियस मायक्रोबियल प्रोसेसेस आर युजफुल फॉर धिस पर्पज आर कॅरिड आउट. आणि याच्यासाठी अनेक मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा वापर केला जातो, अनेक मायक्रो ऑर्गॅनिझम्सची मदत घेतली जाते आणि त्यापासून हे प्रॉडक्ट बनवले जातात. आता इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचे मेन फीचर्स तुम्हाला 2 त्यांनी दिलेले आहेत, ए आणि बी. आता ए काय बघा, व्हेरियस प्रोडक्शन्स विथ द हेल्प ऑफ फर्मेंटेशन प्रोसेस. एक्झाम्पल, काय काय प्रोडक्शन केलं आता एस्पेशली पहिल्या मेन फीचरमध्ये, ब्रेड, चीज, वाईन, रॉ मटेरियल फॉर केमिकल्स, एन्झाईम्स, न्यूट्रिएंट्स, मेडिसिन्स एक्सेट्रा. हा पहिला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपल्या डेली लाईफशी रिलेटेड पॉईंट आहे की आपल्याला लागणारे अनेक प्रॉडक्ट, मग ते ब्रेड असेल, चीज असेल, इतर केमिकल्सची रॉ मटेरियल मेडिसिन बनवण्यासाठी, एन्झाईम्स असतील, न्यूट्रिएंट्स असतील, मग प्रोटीन असेल त्यामध्ये, इतर काही न्यूट्रिएंट्स, मेडिसिन्स, हे सगळं बनवणं हा पहिला फीचर आहे मेन. आणि सेकंड, यूज ऑफ मायक्रोज फॉर गार्बेज मॅनेजमेंट अँड पोल्युशन कंट्रोल. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा, हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आता इथून पुढे भविष्यात विकसित होणार आहे. जो कचरा आहे, फार मोठ्या प्रमाणावर जो कचरा आपल्याकडनं केला जातो, त्या कचऱ्याचं करायचं काय, त्याचं डिस्पोजल कसं करायचं, त्याची विल्हेवाट कशी लावायची, यासाठी मोठ्या प्रमाणावर मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा वापर केला जातो, ज्याने पोल्युशन कंट्रोल होण्यास मदत होते. तर हे आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. परत एकदा तुम्हाला कॅन यू रिकॉलमध्ये एक क्वेश्चन विचारला बघा. वी यूज द फर्मेंटेशन प्रोसेस व्हाईल कन्व्हर्जन ऑफ मिल्क इन टू योगर्ट. विच मायक्रोब्स आर यूजफुल फॉर दिस प्रोसेस. आता याचं उत्तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. लॅक्टोबॅसिलाई हे नाव लक्षात ठेवा. याचा उल्लेख इथून पुढच्या धड्यामध्ये पण भरपूर वेळ येणार आहे. लॅक्टोबॅसिलाई हा बॅक्टेरिया आहे ज्याचा वापर सगळ्या डेअरी प्रॉडक्टमध्ये, आता आपला पहिलाच पॉईंट आहे इथे डेअरी प्रॉडक्ट, त्याच्यामध्ये आपल्याला येईल. तर डेअरी प्रॉडक्ट्सचं कन्व्हर्जन करण्यामध्ये या लॅक्टोबॅसिलाई नावाच्या बॅक्टेरियाचा फार मोठा उपयोग होतो. तर त्याच्याबद्दल आता आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. पॉईंट आहे आपला डेअरी प्रॉडक्ट्समधला पहिला पॉईंट आहे डेअरी प्रॉडक्ट्स. सिन्स एशियन डेज मिल्क इज कन्वर्टेड इन टू व्हेरियस प्रॉडक्ट्स फॉर इट्स प्रिझर्वेशन प्रोसेस. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दूध जे आहे ते जास्त टिकत नाही, मग ते दूध टिकवून ठेवण्यासाठी त्या दुधाचं कन्व्हर्जन केलं जातं वेगवेगळ्या प्रॉडक्ट्समध्ये. हे एशियन डेज म्हणजे अगदी अगदी पुरातन कालापासून चालत आलेलं आहे. एक्झाम्पल बघा, त्यामध्ये काय काय बनवलं जातं दुधापासून, चीज, बटर, क्रीम, केफीर, योगर्ट एक्सेट्रा. Water content and acidity of the milk changes during the formation of these products and texture, taste and flavor is also improved. आता जेव्हा दुधाचं कन्व्हर्जन आपण कुठल्याही एका प्रॉडक्टमध्ये करतो तेव्हा दुधाची चव बदलते, त्याचं टेक्स्चर बदलतं, त्याचा वास बदलतो आणि त्याच्यामध्ये हे सगळे बदल कशामुळे होतात तर त्या दुधाची ॲसिडिटी लेवल जी आहे, त्याचे कंटेंट जे आहे वॉटर कंटेंट ते बदलतात या प्रोसेसमध्ये.
आणि त्यामुळे हे दूध जे आहे वॉटर कंटेंट कमी झाल्यामुळे जास्त काळ टिकतं. आता तुम्हाला माहिती आहे की तुम्ही पनीर जर आणून ठेवलं तर तुम्ही फ्रीजमध्ये पनीर महिना 2 महिने ठेवू शकता. चीज तसं ठेवू शकता. हे कशामुळे शक्य आहे? दही ठेवू शकता. तर दुधाचं रूपांतर दह्यामध्ये केल्यामुळे दूध तुम्ही एवढा जास्त वेळ ठेवू शकत नाही. भारीत 3-4 दिवस तुम्ही तापवून ठेवू शकता. त्यानंतर किती तापवलं असेल तरी दूध खराब होतं. सो दॅट इज अ इम्पॉर्टंट प्रोसेस. दीज प्रोसेस आर परफॉर्म्ड ऑन लार्ज स्केल विथ मोर स्किल्स. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण घरामध्ये हे सगळे प्रॉडक्ट बनवतो तेव्हा आपण ते मोठ्या पातळीवर बनवत नाही आणि त्यामध्ये आपण जास्त स्किलचा वापर करत नाही. आपल्याला असा प्रश्न पडतो की बाजारातलं दही एवढं छान कसं असतं, आपण घरामध्ये बनवतो ते एवढं छान होत नाही, असं का? तर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तिथे त्यांनी प्रॉपर स्किल्स वापरलेले असतात आणि त्या प्रॉपर स्किलमुळे अतिशय मोजून मापून सगळ्या गोष्टी टाकलेल्या असतात. त्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती अतिशय उत्तम राहते. घरामध्ये आपण कशाही पद्धतीने थोडंफार मागे पुढे करतो आणि त्यामुळे तेवढं छान आपल्याला तो प्रॉडक्ट मिळत नाही. फॉर प्रोडक्शन ऑफ मोस्ट ऑफ द मिल्क प्रॉडक्ट्स बॅक्टेरिया इन मिल्क इटसेल्फ आर यूज्ड. आता बऱ्याच वेळेला दुधामध्ये बाहेरून काही टाकायची गरज तितकीशी लागत नाही, कारण दुधामध्ये ऑलरेडी बॅक्टेरिया असतात आणि त्याच बॅक्टेरियाचा वापर दुधामध्ये असलेल्याच बॅक्टेरियाचा वापर तिथे केला जातो. ओनली चीज इज प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ फंगाय. आता बॅक्टेरियापासून सगळे मिल्क प्रॉडक्ट, फक्त चीज हे एकच प्रॉडक्ट असं आहे, त्याला अंडरलाईन करतो मी, जे बनवण्यासाठी फंगाय म्हणजे बुरशीचा वापर केला जातो. बेसिक प्रोसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ योगर्ट, चीज अँड क्रीम इज सेम. योगर्ट, चीज आणि क्रीम हे बनवण्याची बेसिक प्रोसेस सेम आहे. त्याच्यामध्ये मिल्कचं पॅश्चरायझेशन केलं जातं ॲट द बिगिनिंग टू डिस्ट्रॉय द अनवॉन्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. अनवॉन्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते गेले पाहिजेत. फक्त कोणते राहिले पाहिजेत? लॅक्टोबॅसिलाई. तुम्हाला परत सांगतो, हे नाव तुम्हाला वारंवार येणार आहे. लॅक्टोबॅसिलाई नावाचे जे मायक्रोब्स आहेत ते त्या दुधामध्ये राहिले पाहिजेत. ते सोडून इतर सगळे अनवॉन्टेड जे आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे दूध खराब करतात त्यांना मारलं जातं पॅश्चरायझेशन प्रोसेसने. आणि त्यानंतर आता पॅश्चरायझेशन प्रोसेस काय हे तुम्ही आधी शिकलेला आहात, पण तरी तुम्हाला आता इथे थोडक्यात सांगतो मी. पॅश्चरायझेशन प्रोसेसमध्ये दूध जे आहे, कच्चं दूध जे आहे ते डेअरीमधून आलेलं आहे, त्याला गरम लोखंडी पाईपमधून पास करतात. 70 डिग्रीपर्यंत ते दूध तापवलं जातं. म्हणजे दूध डायरेक्ट तापवत नाहीत गॅसवर ठेवून आपण तापवतो तसं. ते दूध जे आहे ते पाईप्समधून पास केलं जातं आणि त्याला हीट केलं जातं. ते पाईप हीटेड असतात आणि या प्रोसेसला पॅश्चरायझेशन असं म्हटलं जातं. आणि पॅश्चराईज झाल्यानंतर दुधामधले अनवॉन्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम्स मरून जातात. फक्त लॅक्टोबॅसिलाई तिथे शिल्लक राहतं. आणि या लॅक्टोबॅसिलायचं काम काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं की दुधामधली लॅक्टोज शुगर जी आहे त्याचं कन्व्हर्जन लॅक्टिक ॲसिडमध्ये करणं. आणि लॅक्टिक ॲसिडमध्ये एकदा कन्व्हर्जन झालं की मिल्क प्रोटीनचं कोॲग्युलेशन होतं आणि घट्ट असं दही तयार होतं. दह्याची आंबट चव ही लॅक्टिक ॲसिडमुळे आहे आणि त्याचा जो घट्टपणा आहे ते प्रोटीनचं कन्व्हर्जन कोॲग्युलेशनमध्ये झाल्यामुळे आहे. बिसाइड कंपाऊंड्स विथ टेस्ट अँड फ्लेवर आर ऑल्सो फॉर्म्ड. एक्झाम्पल, डायॲसिटिल हॅज द फ्लेवर फॉर द बटर. आता फ्लेवर, बटर जे आपण खातो, अमूल बटर सगळ्यांना फेमस आहे. तर हे जे बटर आहे त्या बटरला एक वेगळी चव असते आणि ही वेगळी चव कशामुळे येते? तर ही जी वेगळी चव आहे ती डायॲसिटिल या केमिकलमुळे येते. ते फ्लेवर त्यासाठी वापरलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे योगर्ट प्रॉडक्ट्स. डेअरी प्रॉडक्ट आपण बघितले. आता योगर्ट प्रॉडक्ट्स, योगर्ट म्हणजे आपण दहीच म्हणतो त्याला. योगर्ट इज अ मिल्क प्रॉडक्ट प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ लॅक्टोबॅसिलाई दॅट आर द मेन बॅक्टेरिया विच आर प्रेझेंट इन द मिल्क इटसेल्फ. फॉर मेंटेन देअर प्रोटीन कंटेंट, condensed milk powder is mixed with the milk to ferment
फॉर इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ योगर्ट. आता योगर्ट आणि कर्ड याच्यामधला फरक लक्षात घ्या. योगर्ट हे जास्त डेव्हलप्ड कर्ड आहे आणि ते जास्त डेव्हलप्ड होण्यासाठी, त्यामध्ये जास्त घट्ट होण्यासाठी, जास्त त्याला चांगलं टेक्स्चर येण्यासाठी योगर्टमध्ये मिल्क पावडर ॲड करतात. कंडेन्स मिल्क पावडर जी आहे ती ॲड करतात. त्यामुळे त्याचं जे थिकनेस आहे तो चांगला राहतो. मिल्क इज बॉइल्ड अँड वन्स इट कूल्स टू वॉर्म टेम्परेचर, बॅक्टेरियल स्टेन of Streptococcus thermophilus and Lactobacillus delbrueckii are added to it in 1:1 proportion. याच्यामध्ये 2 बॅक्टेरिया त्याच्यामध्ये ॲड करतात, एस्पेशली स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस अँड लॅक्टोबॅसिलाय डेल्ब्रुकी. हे 2 बॅक्टेरिया एकाच एक प्रमाण, म्हणजे 100 ग्रॅम 100 ग्रॅम किंवा 1-1 किलो कसं असेल प्रोडक्शन तेवढं ॲड केलं जातं. आणि त्यामुळे lactic acid is formed by the streptococcus, melts the proteins to gel out, that gives dense consistency to the yogurt. आणि हेतले जे स्ट्रेप्टोकोकस आहेत एस्पेशली, ते स्ट्रेप्टोकोकस या दुधामधल्या प्रोटीनला जेलसारखा फॉर्म देतात आणि त्यामुळे त्या योगर्टची कन्सिस्टन्सी जी आहे ती अतिशय सुंदर किंवा अतिशय चांगली होते, जी दह्याला नसते. दही म्हणजे कर्ड आणि योगर्ट हे जास्त डेव्हलप्ड, जास्त चांगलं असं दहीच आहे. ॲसिटाल्डिहाइड लाईक कंपाऊंड्स आर फॉर्म्ड ड्यू टू लॅक्टोबॅसिलाय दॅट गिव्स कॅरेक्टरिस्टिक टेस्ट टू द योगर्ट. आता योगर्टला एक विशिष्ट चव आहे जी दह्याला नाही आहे. ती चव जी आहे ती त्यातल्या ॲसिटाल्डिहाइड लाईक कंपाऊंड्समुळे त्याला मिळते, जे लॅक्टोबॅसिलायमुळे बनवले जातात. म्हणजे स्ट्रेप्टोकोकसमुळे त्याला जेल लाईक फॉर्म येतो आणि लॅक्टोबॅसिलायमुळे त्याला एक विशिष्ट चव, कॅरेक्टरिस्टिक टेस्ट ऑफ द योगर्ट ही त्याला मिळाली जाते. नावडेज आजच्या दिवसामध्ये तुम्ही जर बघितलं, आजच्या घडीला तुम्हाला हे जे योगर्ट आहे ते वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मिळतं. स्ट्रॉबेरी फ्लेवर, बनाना फ्लेवर हे तुम्हाला पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये हे जे फ्रूट ज्यूस आहेत, स्ट्रॉबेरीचा ज्यूस टाकला तर स्ट्रॉबेरी योगर्ट होतं, बनानाचा ज्यूस टाकला तर बनाना योगर्ट होतं. आणि याची शेल्फ लाईफ आहे एक्सेट्रा. शेल्फ लाईफ ऑफ द योगर्ट अँड इट्स प्रोबायोटिक प्रॉपर्टीज कॅन बी इम्प्रूव्ड बाय पॅश्चरायझेशन. आता परत या दह्याचं सुद्धा पॅश्चरायझेशन करतात. त्याची शेल्फ लाईफ 1-2 महिने जर पॅक्ड असेल तर तुम्ही बघितलं तर त्याच्यावर 1-2 महिने त्याची एक्सपायरी डेट असते. म्हणजे जर तुम्ही ते फोडलं नाहीत तर तुमचं ते 1-2 महिना त्याची शेल्फ लाईफ असते. एकदा तुम्ही फोडलं की त्यानंतर मात्र मग तुम्हाला ते 5-6 दिवसात संपवायला लागतं. तर हे इम्प्रूव्ह करण्यासाठी त्याचं पॅश्चरायझेशन केलं जातं. म्हणजे योगर्ट तयार झाल्यानंतर परत त्याला गरम पाईपमधनं पास केलं जातं. साधारण 70 डिग्रीला पॅश्चरायझेशन प्रोसेस कॅरीड आउट केली जाते. त्यानंतर नेक्स्ट आहे बटर. बटर अतिशय सोप्या पद्धतीने म्हणाले 2 टाईप्स ऑफ बटर, स्वीट क्रीम अँड कल्चर्ड आर प्रोड्युस्ड ऑन लार्ज स्केल. 2 टाईपचे बटर आहेत, स्वीट क्रीम अँड कल्चर्ड असे 2 बटर आहेत. मायक्रोब्स आर यूज फॉर प्रोडक्शन ऑफ द कल्चर्ड व्हरायटी. त्यातले कल्चर्ड व्हरायटी जे आहे त्यासाठी मायक्रोब्सचा वापर केला जातो. एवढंच तुम्हाला या बटरबद्दल इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे चीज प्रोडक्शन. आता चीज सगळ्यांना माहिती आहे. चीज कुठे वापरलं जातं? एस्पेशली पिझ्झा, बर्गर, सँडविचेस याच्यामध्ये चीज स्लाईस किंवा चीज ग्रेड करून किसून टाकलं जातं. तर अशा पद्धतीने हे जे चीज आहे ते कसं प्रोडक्शन केलं जातं बघा. चीज इज प्रोड्यूस ऑन द लार्ज स्केल फ्रॉम द ॲबंडंटली अवेलेबल काऊ मिल्क ऑल ओव्हर द वर्ल्ड. एस्पेशली चीज बनवण्यासाठी गाईचं दूध वापरलं जातं. गाईच्या दुधापासून चीज बनवलं जातं पूर्ण जगामध्ये. फर्स्ट केमिकल अँड मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट ऑफ मिल्क आर परफॉर्म.
सगळ्यात पहिल्यांदा केमिकल आणि मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट ही जी आहे ती त्या मिल्कला दिली जाते. सम कलर्स अँड मायक्रोब्स लाईक लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रॅमोरिस अँड लॅक्टोबॅसिलस थर्मोफिलस आर मिक्स्ड विथ मिल्क. आता इथे लॅक्टोबॅसिलसच्या 3 व्हरायटीज तुम्हाला सांगितलेल्या आहेत. लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रेमोरिस आणि लॅक्टोबॅसिलस थर्मोफिलस ह्या 3 व्हरायटीज त्या दुधामध्ये टाकल्या जातात. कशासाठी? तर त्याची चव, जी कॅरेक्टरिस्टिक चीजची चव आहे, त्याचं टेक्स्चर आहे ते येण्यासाठी. इट इम्प्रूव्स सोअरनेस टू द मिल्क. आफ्टर दिस, टू इम्पार्ट द डेन्स टेक्स्चर way that is a water in yogurt needs to be removed. त्यानंतर त्याच्यामधलं पाणी जे आहे, दह्यामधलं जे पाणी आहे ते काढून टाकण्याची प्रोसेस केली जाते, जेणेकरून ते डेन्स स्ट्रक्चर एकदम घट्ट, दह्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे चीज जे आहे, चीज क्यूब जे मिळतात ते घट्ट असतात, पनीरसारखं घट्ट असतं. तर ते घट्ट कसं होणार आहे? त्यातलं पाणी काढून टाकल्यानंतर. तर ते पाणी काढून टाकण्याची प्रोसेस नंतर केली जाते. An enzyme rennet obtained from alimentary canal of cattle was being traditionally used earlier. आता सुरुवातीला एन्झाईम जे आहे ते बाहेरनं टाकत नव्हते. कॅटल्सच्या म्हणजे गाईच्या एलिमेंटरी कॅनलमध्ये, अन्ननलिकेमध्ये जे एन्झाईम होतं त्याचाच वापर व्हायचा. पण however an enzyme protease obtained from the fungi is used to present to produce vegetarian cheese. पण आता काय केलं जातं तर हे चीज व्हेजिटेरियन बनवण्यासाठी फंगायपासून मिळणारं प्रोटीएज नावाचं एन्झाईम त्यामध्ये टाकलं जातं. द व्हे इज सेपरेटेड फ्रॉम योगर्ट. व्हॉट वॉज सम अदर युजेस. देन process of production of cheese is started through steps like cutting the solid yogurt into pieces, washing, rubbing, salting and mixing of essential microbes, pigments and flavors. पहिले 3 मायक्रो ऑर्गॅनिझम टाकले, त्याच्याने चीज तयार झालं, पण त्याच्यामध्ये पाणी होतं. मग त्यानंतर आपण ते सगळं पाणी काढून टाकलं, या इथे प्रोसेस केली ती. त्यानंतर ते पाणी टाकल्यानंतर, आता सगळं पाणी काढून टाकल्यानंतर ते जे पाणी आहे त्याचा पण वापर केला जातो बटर मिल्क म्हणून, काही इतर प्रॉडक्ट बनवण्यासाठी. आणि जे घट्ट झालेलं चीज आहे त्याला कोणकोणत्या प्रोसेसेस करायला लागतात बघा. कटिंग इंटू पीसेस, त्यानंतर वॉशिंग, रबिंग म्हणजे त्याला रगडलं जातं कन्सिस्टन्सी येण्यासाठी, सॉल्टिंग. आता तुम्ही अमूल हे चीज वगैरे जर खाल्लं असेल तर ते जरा थोडं सॉल्टेड लागतं, तर सॉल्टिंग, त्याला मीठ टाकलं जातं. मिक्सिंग विथ इसेन्शियल मायक्रोब्स, त्याच्यामध्ये काही इसेन्शियल मायक्रोब्स टाकले जातात. पिगमेंट्स म्हणजे रंग टाकले जातात. आणि फ्लेवर म्हणजे काही चवीचे पदार्थ पण त्यामध्ये टाकले जातात. देन चीज इज प्रेस्ड अँड कट इन टू पीसेस अँड स्टोर्ड फॉर रायपनिंग. त्यानंतर हे जे चीज आहे त्याचे तुकडे केले जातात आणि तुकडे केल्यानंतर ते स्टोअर केलं जातं रायपनिंगसाठी. रायपनिंग म्हणजे पिकण्यासाठी. पिकण्यासाठी म्हणजे इथं तुम्ही म्हणू शकता की ते सेट होण्यासाठी, त्याला ते सगळे मायक्रोब्स काम करण्यासाठी त्याला थोडा वेळ स्टोअर करावं लागतं. तर अशा पद्धतीने इथे आपण जे डेअरी प्रॉडक्ट्स आहेत, प्रॉडक्ट्समधला सगळ्यात पहिला पण डेअरी प्रॉडक्ट जो आहे तो इथे कंप्लीट केलेला आहे. आपण इथे थांबूया. त्यानंतरच्या नेक्स्ट पॉईंटला आपण प्रोबायोटिक्स आणि पुढची पॉईंट पाहू. थँक्यू.